श्री शिवलीलामृत अध्याय 3 गोकर्ण महात्म्य कल्माशपाद कथा. श्री गणेशाय नमः. तू भक्तांवर प्रेम करतोस. तू जणू काही कल्पवृक्ष आहेस. तू नाम अनाम या लक्षणापलीकडे आहेस. पार्वतीस तू समाधानी ठेवतोस. तिला आनंद मिळवून देतोस. तू षडानंद पिता आहेस. मदनाला दग्ध करणारा असा तू आहेस. तू ब्रह्मानंद आहेस. तू त्रिनेत्रधारी आहेस. संसार त्रासातून तू मुक्त करतोस. त्रिपुरासुराचा वध करणारा तूच. हे शिवा, तू तर अर्धनर व अर्धनारी या स्वरूपात सगळीकडे राहतोस. पार्वती ही तुझ्यात रमलेली आहे. कैलासपती तू आहेस. गंगेला तू तुझे शिरी धारण केले आहेस. तू नागधारी आहेस. तुझे अस्तित्व सर्वत्र आहे. मदनाचा पराभव करणारा तू आहेस. मदनाला हरवणारा असा तू निरंजन आहेस. सत्व, रज व तम या तिन्हींचा तुला लवलेशही नाही. जगाला जीवन देणारा असा तू आहेस. द्वितीय अध्यायात माझ्याकडून तू शिवरात्रीचा महिमा वर्णन करून घेतलास. आता तुझ्याच कृपेमुळे मी सुत, नैमिषारण्यात शौनक इत्यादी मुनींना कथा सांगत होता. ती कथा आता सांगणार आहे. इक्ष्वाकूंच्या कुळातील मित्रसह राजाची ही कथा. पृथ्वी तलावावरचा तो जणू इंद्रच होता. तेजस्वी असे त्याचे रूप होते. तो वेदशास्त्रे निपुण होता. त्याला राज्यात आणि राज्याबाहेरही कोणी शत्रूच नव्हता. एक दिवस तो आपल्या प्रचंड सैन्यानिशी शिकारीसाठी अरण्यात गेला होता. ते प्रचंड सैन्य पाहून अरण्यातील सारी श्वापदे भिवून दूर पळू लागली. पक्षी कोलाहल करून उडू लागले. राजाने अनेक पशुपक्ष्यांची शिकार केली. तसेच एका महाभयंकर राक्षसालाही ठार मारले. त्या राक्षसाचा भाऊ मात्र आपल्या भावाच्या वधाने पेटून उठला. त्याने एक ना एक दिवस राजाचा सूड घेईन, असा घात करीन म्हणून प्रतिज्ञा केली. संध्याकाळ झाल्यावर राजा आपल्या नगरीकडे परतला. इकडे अरण्यात मात्र राक्षसाचा भाऊ आपल्या भावासाठी शोक करीत होता. त्याने राजाचा बदला घ्यायचा असा विचार करून मायावी मानवी रूप घेतले. तो स्वयंपाकी बनला. अस्वच्छ कपडे घातले. हातात झारे, डाव, चिमटा अशा अनेक प्रकारच्या वस्तू घेतल्या व मित्रासह राजाच्या राज्यात कामानिमित्त आला. तो थेट राजवाड्यात गेला व आपण काय काय पाककृती करू शकतो याचे रसभरीत वर्णन राजाला त्याने ऐकवले. त्याचे पाककृतीचे वर्णन ऐकून राजाच्या तोंडाला पाणी सुटले व ताबडतोब आचारी म्हणून राजदरबारी त्याची नेमणूक केली. रोज तो राजाला एक एक चटकदार पदार्थ करून वाढू लागला. त्याच्या प्रत्येक पाककृतीवर राजा बेहद खुश झाला. एके दिवशी श्राद्धाची तिथी होती. ब्रह्मदेवाचे पुत्र वसिष्ठ हे राजाच्या दरबारी राजपुरोहित होते. राजाने त्यांना श्राद्धाच्या भोजनासाठी आमंत्रित केले. राजाचा सूड घ्यायची हीच वेळ आहे असे या मायावी आचार्याने ठरवले. मायावी आचार्याने गुपचूप नरमांस आणले व भाजीत मिसळले आणि तेच जेवताना वसिष्ठांना वाटले. वसिष्ठांना अंतर्ज्ञानाने हे समजले. त्यांनी हा आचारी म्हणजे कोण आहे हेही ओळखले. त्यांना आश्चर्य वाटले. राजाने अशा राक्षसाला आचार्य म्हणून आपल्या दरबारी ठेवलेच कसे? क्रोधित होऊन वसिष्ठांनी राजाला शाप दिला की माझ्यासारख्या ब्राह्मणाला तू एका राक्षसाकरवी नरमांस खायला दिलेस. आता तूही अरण्यात राक्षस होऊन राहशील आणि तुला काही खायला मिळणार नाही. तू उपाशी राहशील. हा शाप ऐकून राजाला धक्का बसला. यात माझा काहीही दोष नाहीये. तो आचारी म्हणजे राक्षस आहे व तो तुम्हाला जेवणात नरमांस वाढेल असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते, असे त्याने वसिष्ठांना परोपकारी समजवले. त्या आचार्यालाही जाब विचारण्यासाठी बोलावणे पाठवले तर तो पळून गेलेला आहे असे कळाले. राजाला आचार्याचा खूप राग आला. या राक्षसामुळेच आपला दोष नसतानाही वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला याचे त्याला वाईट वाटले व रागाच्या भरात वसिष्ठांना उलट शाप देण्यासाठी त्याने हातात जल घेतले. इतक्यात राजाची पत्नी मदयिनी तेथे आली. ती पतिव्रता, ज्ञानी व चतुर होती. तिने आपल्या पतीला असे करण्यास विरोध केला. ती म्हणाली, वसिष्ठ हे आपले गुरु आहेत. त्यांना शाप देण्याचा आपल्याला अधिकार नाही. असं जर झालंच तर नाथ, तुम्हाला एक कल्पपर्यंत नरक खितपत पडावं लागेल. आपल्या पत्नीचे हे बोल राजास पटले. त्याने आपल्या पत्नीला धन्यवाद दिले. हातात जल तसेच होते तेव्हा त्याने विचारले, आता हे शापजल कोठे टाकू ते तूच सांग. भूमीवर टाकले तर ती दग्ध होईल आणि धान्य पिकणार नाही. तेव्हा हे जल मी माझ्या पायांवरच टाकतो. असे म्हणून राजाने ते शापजल आपल्या पायांवर टाकले तर काय, त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत काळे पडले आणि कोडेही उठले.
त्या दिवसापासून राजाला कल्माशपाद असे नाव पडले. हे सारे वसिष्ठ बघत होते. राजाला शाप देण्यात आपली चूक झाली हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी राजाला उशाप दिला. तू 12 वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होऊन पुन्हा राजा होशील, असे म्हणून वसिष्ठ मुनी तेथून निघून गेले. राजाचे रूप पालटले व तो एक भयानक राक्षस दिसू लागला. त्याचे पाय जळून काळे पडलेले होते. तो दाट अरण्यात निघून गेला. शापाप्रमाणे तो रात्रंदिवस भुकेने व्याकुळ होऊन हिंडू लागला. कितीही पशुपक्षी मारून खाल्ले तरी त्याचे पोट भरत नसे. त्याचा देह अजस्त्र होता. तोंड पसरट, दात बाहेर आलेले, केस अस्ताव्यस्त, कपाळाला शेंदूर माखलेला, डोळे भयानक असे त्याचे रूप होते. अशीच काही वर्ष गेली. एक दिवस त्या जंगलातून एक ब्राह्मणपुत्र आपल्या पत्नीबरोबर जाताना त्याला दिसला. ब्राह्मणपुत्राला आपल्या पत्नीविषयी प्रेमभावना निर्माण झाली. तो तिच्या जवळ जाणार इतक्यात तो भयानक राक्षस तेथे आला व त्याने त्या ब्राह्मणपुत्राला खाण्यासाठी पकडले. तेव्हा ती ब्राह्मण पत्नी म्हणाली, तुझे खरे रूप राजाचे आहे. तुला शाप मिळाला म्हणून तू कल्माशपाद राक्षस झाला. परंतु आम्हाला मारलेस तर आणखी एक पातक म्हणजे ब्रह्महत्येचे पातक तुझ्या माथी लागेल. पण त्या राक्षसरूपी राजाने तिच्याकडे लक्ष न देता त्या तरुणाला पकडून ठार केले व त्याचे मांस खाल्ले आणि हाडे त्याच ठिकाणी टाकून दिली. ती ब्राह्मण पत्नी आपल्या पतीच्या दुःखाने शोक करू लागली. गडबडा लोळू लागली. डोके जमिनीवर आपटू लागली. त्या राजारूपी राक्षसाचा तिला राग येऊ लागला. त्या संतापून व्याकुळ झालेल्या पत्नीने कल्माशपादाला शाप दिला, हे दुष्टा राक्षसा, माझा पती मिलनासाठी उत्सुक झाला होता म्हणून माझ्याजवळ येणार इतक्यात तू त्याला मारलेस. त्याची व माझी दोघांची मिलनाची इच्छा अपूर्ण राहिली. म्हणून मी तुला शाप देते की तू शापातून मुक्त झालास तरी तू तुझ्या पत्नीशी मदयंती बरोबर संग करू शकणार नाहीस आणि संग करण्याचा प्रयत्न केलास तर त्या क्षणी मरून पडशील. असा शाप देऊन तिने आपल्या पतीची हाडे अश्रुढाईत गोळा केली आणि अग्नी पेटवून त्या अस्थीबरोबर ती स्वतःही त्या आगीत जळून गेली. राजारूपी राक्षस हे सारे निर्विकार चेहऱ्याने बघत होता. राजाच्या अरण्यातील शापयुक्त 12 वर्ष संपत आली होती. तोच आणखी एक शाप त्याला मिळाला. एका शापातून मुक्त झाल्यावर तो आपल्या राज्यात राजा रूपात आला. त्याने आपली पत्नी मदयंतीला ब्राह्मण पत्नीच्या शापाबद्दल घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा तिला खूप दुःख झाले. ती म्हणाली, हे देवा, काय केलेस तू? आपल्याला मूल नाही होणार, आपला वंश बुडाला आता. किती दुर्दैवी आहे मी. रडत रडत राजाला ती म्हणाली, महाराज, तुम्हाला आता मनाला आवर घालावा लागेल, ब्रह्मचर्य पाळावे लागेल, असे जीवन घालवावे लागेल तुम्हाला. त्यासाठी तुम्ही कोणत्याही स्त्रीबरोबर बोलू नका. 12 वर्षानंतर राजा आपल्या पत्नीबरोबर संबंध ठेवणार होता. तोच या ब्राह्मण पत्नीच्या शापाने उद्ध्वस्त झाला. तो स्त्री सहवासासाठी तळमळू लागला. ज्याप्रमाणे वाघाला पिंजऱ्यात पकडल्यावर त्याची अवस्था होते त्याप्रमाणे राजाची झाली होती. दात पाडलेल्या नागाला गारुडी ज्याप्रमाणे दीन करतो त्याप्रमाणे राजाची अवस्था झाली होती. बैल, हत्ती यांना जशी वेसन किंवा अंकुश घालून बद्ध करतात त्याप्रमाणे राजा झाला होता. राजा आपला वंश कसा वाढेल या विचारात मग्न झाला. संकटाच्या वेळी नियोग पद्धतीने गुरुकडून आपल्या पत्नीच्या ठिकाणी पुत्र निर्माण करण्यासाठी धर्माने अपवाद म्हणून मुभा ठेवलेली आहे असे राजाला समजले. म्हणून त्याने वसिष्ठ ऋषींनाच विनंती केली आणि मदयंतीला मूल झाले. नंतर राजा वनात गेला. त्याने मोठ्या कष्टाने आपले मन ताब्यात ठेवले. त्याने ठरवले की आपल्या पत्नीला विधवा होण्यासारखे कृत्य करायचे नाही. असा निश्चय राजाने केला. आपलं कर्मच कठीण, भोग भोगल्याशिवाय संपणार नाहीत. त्या देवाला दोषी ठरवून काय उपयोग? या विचारात तो जंगलात फिरत असताना आपल्या पाठीमागे खूप भयानक पिशाच्च उभे आहे असे त्याला वाटले. राजाने राक्षस स्वरूपात असताना ब्राह्मण पतीला मारले होते आणि त्याच्या पत्नीने जाळून घेतले होते. ते दोघेही खरोखरच पिशाच्च रूपाने त्याच्या मागे सतत फिरत होती. त्याच्या सतत मागे राहून कचाकच दात खाऊन त्याला भीती दाखवत होते. यासाठी राजाने दानधर्म, व्रते, तीर्थे केली, पण काहीच उपयोग झाला नाही. राजा फिरत फिरत मिथिला नगरीजवळ आला. त्या नगरीमध्ये खूप झाडे झुडपे होती. ती असंख्य विविध झाडे पाहून राजाला खूप आनंद झाला. त्या ठिकाणी राजा विसावला, परंतु ब्रह्महत्या केली त्याचा त्याला त्रास होत होता. त्या अरण्यात गौतम ऋषी आले. गौतम ऋषींच्या येण्यामुळे राजाची दुर्दैवी रात्र संपली. मरायला टिकलेल्या माणसाला अमृत मिळावे, भूक लागलेल्या माणसाला दुधाचा समुद्र मिळावा, चिंताग्रस्त माणसाला चिंतामणी मिळावा, गरीब माणसाला गुप्त धन प्राप्त व्हावे, त्याप्रमाणे राजाचे नशीब उजळले. त्या ठिकाणी गौतम ऋषी हे आपल्या शिष्यांबरोबर आले होते. त्यांच्यासमोर लोटांगण घालून तो मुनींची स्तुती करू लागला. त्यामुळे ऋषींचे हृदय भक्तीने व आर्ततेने भरून आले. तेव्हा राजा म्हणाला, हे मुनिवर्य, तुम्ही मनात आणले तर मला या संकटातून मुक्त कराल, तरी तुम्ही मला कृपा करून शापातून मुक्त करा. गौतम ऋषींनी राजाची खुशी विचारली, तुझी नगरी सुखी आहे ना? मंत्री, प्रधान हे सर्व कसे आहेत? प्रजा सुखासमाधानाने नांदते आहे ना?
4 वर्णाचे लोक स्वधर्माचे आचरण करीत आहेत ना? तसेच पशु, सेवक, कलत्र व पुत्र सर्व कुशल आहेत ना? तेव्हा राजा म्हणाला, मुनिवर्य, आपल्या आशीर्वादाने सर्व खुशाल आहेत. आपण खूप आनंदी दिसता. खूप दूरहून आला आहात. आपले दर्शन केल्यामुळे माझे ब्रह्महत्येचे पाप नष्ट होईल अशी मला आशा वाटते. मुनींनी सर्व घडलेला प्रकार विचारला. तेव्हा राजाने सर्व जे काही घडले ते सांगितले. तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, मी गोकर्ण इथून आलो आहे. शंकराचे पवित्र स्थान आहे ते. त्याला दुसरे कैलासच समज ना तू. त्याचा महिमा हा खूप अगाध आहे. शंकर त्या ठिकाणी ओंकार रूपाने भवानीसह विराजमान आहे. त्या पीठाची देव आणि किन्नर नेहमी सेवा करीत असतात. ब्रह्मादिकांनाही तेथील शिवदर्शन होत नाही. पार्वतीसह शिव त्या ठिकाणी आहे. कोटी सूर्याप्रमाणे तेथील सौंदर्य आहे. कैवल्याचा गर्भच आहे. देव तिथे पाषाणाच्या रूपामध्ये राहतात. त्या ठिकाणी सर्व मुनी वसिष्ठ, भृगु व परशुराम हे राहतात. नारद आणि तुंबर यांचे सतत गायन चाललेले असते. शिवदर्शनासाठी शिवहर शिवहर असा गजर करत देव गर्दी करतात. अष्टनायकांचा नाच चाललेला असतो. ऋषी वेदघोष करतात. गंधर्व गायन करून शंकराला तोषवित असतात. ते स्थान अतिउत्तम, तेजोमय, गुढरम्य वृक्षांनी सुशोभित केलेले आहे. शुभ्र लखलखीत असे सिंहासन त्या ठिकाणी आहे. मंदिराचे 4ही दरवाजे रत्नखचित आहेत. पूर्व दिशेला इंद्र ऐरावतावर बसलेला आहे. दक्षिण दिशेला यम, पश्चिमेला वरुण व उत्तरेला दरवाजावर शंकराचा जिवलग मित्र कुबेर उभा आहे. ज्या ठिकाणी शिव आहे तेथे कर्पूरगौर ही भवानी सहित हजर आहे. संत साधक यांचे ते माहेरघरच आहे. त्या मूर्तीचे ध्यान करावे, त्याच्या भोवती महासिद्धीचे पूजन करावे, त्यांच्या भोवती आवरण, देवता, कात्यायनी व अष्टभैरव यांची पूजा करावी. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु व सर्व दिग्पाल हे त्या ठिकाणी सतत हात जोडून उभे असतात. 8ही सिद्धी व नवनिधी त्या ठिकाणी महादेवाला वंदन करून पूजा अर्चा करीत असतात. मी सुद्धा बऱ्याच वेळी त्या ठिकाणीच असतो. इतर कोणत्याही ठिकाणी लाखो वर्ष तप करणे आणि गोकर्ण क्षेत्रात 1 दिवस तप करणे हे सारखेच आहे. अमावस्या, सोमवार, पर्वकाळ, प्रदोष यावेळी तेथे स्नान केले तर सर्व तीर्थक्षेत्रीचे पुण्य मिळते. खूप पूर्वी रावण, कुंभकर्ण व बिभीषण यांनी शंकराची उपासना केली. कैलासाहून जे निर्वाणलिंग आणले तेच इथे आहे. तेथील त्या शिवलिंगाची स्थापना गणपतीने केली आहे. गौतम ऋषी आणि त्यांचे शिष्यगण राजाला सर्व सांगत होते. असे श्रोत्यांना सुत सांगा. त्यावेळी श्रोत्यांनी त्यांना विनंती केली, महाराज, गोकर्ण क्षेत्रामध्ये शिवलिंग कोणी कसे स्थापन केले ते आधी सांगा. मित्रासह राजाची कथा त्यानंतर सांगावी. तेव्हा सूत गोष्ट सांगू लागले. रावणाच्या आईचे नाव कैकसी. ही शंकराची थोर भक्त होती. ती अगदी नियमाने रोज शिवलिंगाची पूजा करीत असे आणि मगच उदक प्राशन करीत असे. व्रत करण्याचा तिचा कोणीही हात धरत नसे. पंचधान्य घेऊन त्याचे पीठ करून ती शिवलिंग तयार करी. रावणाच्या सुखाची आणि त्याच्या युद्धात जय हो हीच इच्छा मनात धरून ती पूजा करीत असे. एक दिवस रावणाची भरभराट होऊ नये या उद्देशाने इंद्राने ते शिवलिंग कपटीपणाने समुद्रामध्ये फेकून दिले. त्यामुळे रावणाची माता केकसी खूप दुःखी झाली. तिने अन्नपाणी सोडले. रावण हा मातृभक्त असल्याने आईला म्हणाला, मी कैलासावर जातो आणि प्रत्यक्ष शंकराकडूनच आत्मस्वरूप लिंग प्राप्त करून ते तुला पूजेसाठी आणून देतो. असे म्हणून रावण कैलास पर्वतावर गेला. त्या ठिकाणी दीर्घ तपश्चर्या करून वेदांचे सार त्याने मिळवले. 64 कला प्राप्त केल्या व त्यांनी शिवांची पूजा केली. गायन करून शंकराला प्रसन्न करून घेतले. स्वतः रावणाने आपले मस्तक कापून त्याच्या तारा बनविला. वाद्याला त्या लावल्या आणि छेडल्या. राग रागिण्या उपराग गायले. मूर्छना, कंपन आदियुक्त सप्त स्वर तालाने बद्ध असे स्वर्गीय संगीत गायले. गद्य, पद्म, रचना, स्तोत्रे रचून अनेक प्रकारे म्हटली. शंकराचे अखंड नाम घेतले. त्याच्या उत्कट भावनेने व तपाने शंकर प्रसन्न झाला. शंकराने रावणाला दर्शन दिले व म्हणाले, हे रावणा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला काय मागायचे आहे ते माग. तेव्हा रावण म्हणाला, आत्मरूपी लिंग व सर्व त्रिभुवनामध्ये सुंदर पत्नी मला द्यावी. तो भोलेनाथ कर्पूरगौर शिव त्याने आपल्या हृदयातून अत्यंत तेजस्वी असे दिव्य लिंग काढून रावणाला दिले. सहस्त्र सूर्याप्रमाणे ते तेजस्वी लिंग देवांना सुद्धा कधी मिळाले नव्हते. मुनिजनांचे ध्येय निधान सनकादिकांचे परमदैवत वेदशास्त्रे व पुराणे त्यांची महती वर्णन करतात. ते त्रिगुणातीत परब्रह्मच दिव्य आकार धारण केलेले होते. ते अन्न, अजित, अनाम, आत्मरूप, सच्चिदानंद रूप, निर्वाणाचेही निजधाम, योग्याचे विश्रामस्थान, ज्या शिवाने अनंत विचित्र अशी ब्रह्मांडे रचली व संहारली, त्याने हे निजरूपच रावणाच्या हाती दिले. रावणाने ते लिंग घेतले, शिवाला नमस्कार केला आणि शिवाला वंदन करून ते म्हणाला,
त्रिभुवनामध्ये सगळ्यात सुंदर असलेली स्त्री मला द्यावी. अपर्णेची जणू दुसरी प्रतिमा अशी स्त्री मला दे. तू सच्चिदानंद पूर्ण ब्रह्म आहेस. नाम व नामरहित या पलीकडेही आहेस. त्यावर शंकर म्हणाला, पार्वती ही सर्वात सुंदर स्त्री आहे. तिच्यासारखी विधात्याला ही दुसरी स्त्री निर्माण करता येणार नाही. तू हिलाच नाही. रावणाला खूप हर्ष झाला. भोलेनाथ आपल्या भक्ताला आपली स्त्री द्यायला तयार झाला. रावणाने पार्वतीला खांद्यावर घेतले. शंकराला लीला किती आघात आहे हे ती ओळखून होती. पार्वती कौतुकाने रावणाबरोबर जायला तयार झाली. रावणाने हातात आत्मरूप लिंग घेतले आणि पार्वतीला घेऊन तो दक्षिणेला चालला. त्यावेळी सर्व देव गडबडले. वीरभद्र, गणेश, षडानन, नंदी यांना वाईट वाटले. त्यावेळी सर्वजण शंकराला म्हणू लागले, हा कसला उदारपणा? प्रत्यक्ष भवानी भक्ताला दिली तुम्ही? त्यावर शंकर हसून म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. वैकुंठामध्ये तिचा भाऊ आहे. तो तिला वाचवेल. तो लगेच धावून येईल. बघाच तुम्ही. रावणाच्या खांद्यावर बसलेली पार्वती विष्णूच्या मनातून सारखा धावा करत होती. म्हणत होती, हे कमलजितात, लवकर धावून ये. हे इंदिरावरा, हे कमलनयना, निगम व आगम यांना वंदनीय असा विष्णू, पितांबरधारी नारायणा सोडव. हे विष्णू, तू भक्तांचे रक्षण करण्यासाठी 10 अवतार घेतलेस. मदनांतक जे माझे पती, त्यांच्या मनाला तू आनंद देतोस. हे जनार्दना, हे जगद्गुरु, हे श्रीधरा, असुरमर्दना, परम उदारा, धाव वेगाने, धाव व मला सोडव. पार्वतीची ही हाक विष्णूने ऐकली. विष्णूने एका ब्राह्मणाचे रूप घेतले आणि तो रावणासमोर येऊन उभा राहिला. ब्राह्मणाला पाहून रावण थांबला. त्यावेळी ब्राह्मण म्हणाला, ही ललना खूपच सुंदर आहे. कुठे मिळाली तुला? त्यावर रावण म्हणाला, ही मला भोलेनाथ शंकराने दिली. प्रत्यक्ष अपर्णा आहे. त्यावर ब्राह्मण म्हणाला, अरे तू चांगलाच फसलास. हिच्या इतकी कुरूप दुसरी कोणी नसेल या जगात. बघ जरा त्या स्त्रीकडे. तेव्हा रावणाने तिला खांद्यावरून खाली उतरवले आणि तिच्याकडे पाहिले. रावणाला नवल वाटले. तो विचार करू लागला, ही कैलासावर आपण जी सुंदर अपर्णा पाहिली ती हीच आहे का? तीच आहे तर मग ही अशी कशी? गाल बसलेले, दात पडलेले, भिवया नाठ्या, मुख अमंगळ. तिच्याकडे पाहून रावण दुःखी झाला. रावण फसलेला पाहून ब्राह्मण खदाखदा हसू लागला. रावणाने त्या स्त्रीला सोडून तो पुन्हा शंकराकडे गेला. म्हणाला, देवा महादेवा, मला अशी अमंगळ स्त्री का रे तू दिलीस? तेव्हा शंकर म्हणाले, मला वाटलेच असे होईल म्हणून. अरे तुला माहीत नाही, अपर्णा ही मायावी आहे. तिला तू सांभाळू शकला नाही. ती तुझ्यासमोर ब्रह्मांडाचा भास निर्माण करील आणि पुन्हा नाहीसे सुद्धा करील. तिच्या करणीचा कुणालाही थांग लागलेला नाही. तुझ्या बाबतीत काय झाले? तेव्हा रावण म्हणाला, मी खांद्यावर तिला घेतले तेव्हा ती सुंदर होती, परंतु नंतर ती म्हातारी, कुरूप, घाणेरडी स्त्री दिसली म्हणून मी तिला सोडून दिले. हे ऐकून शिव म्हणाले, रावणा, तुला अपर्णी इतकी सुंदर स्त्री पाहिजे असेल तर तो विष्णूच उत्पन्न करू शकेल आणि मयासुराची मुलगी त्रिभुवन सुंदरी म्हणून जन्माला येणारच आहे. यासाठी विष्णूची कृपा हवी. विष्णूने आपल्या चैतन्यरूप शरीरापासूनच तिला उत्पन्न केली आहे. तीच तुझी स्त्री होईल. रावण हातात शिवलिंग घेऊन त्यातल्या त्यात समाधान मानून निघाला. इकडे ब्राह्मणरूपी विष्णूने अपर्णाचे जे विचित्र रूप होते त्या रूपात तिचे शक्तिपीठ भद्रकाली म्हणून स्थापले आणि तो निघून गेला. शंकराने रावणाला सांगितले होते की मयासूर राजाला एक कन्या होईल. तिचे नाव मंदोदरी असेल. ती खूप पतिव्रता असेल आणि तीच तुझी पत्नी होईल. जेव्हा तिच्याबरोबर तुझे लग्न होईल तेव्हा मयासूर तुला एक महाशक्ती देईल. त्या शक्तीमध्ये 7 कोटी मंत्रांचे सामर्थ्य असेल. जो शत्रू जास्त बलाढ्य असेल त्याच्यावर तू मार म्हणजे तू विजयी होशील. याचा विचार करत रावण शिवलिंग हातात घेऊन चालला होता. पूर्वी ज्या ठिकाणाहून चालला होता तेथे आला. तिथे त्याला एक मुलगा गायी चरताना दिसला. देवांच्या विनंतीवरून गणेशाने त्या मुलाचे रूप घेतले होते. हे रावणाला माहीत नव्हते. देवांनी गणेशाला सांगितले होते की एका राक्षसाच्या हाती शिवलिंग जाता कामा नये. काहीतरी युक्ती करून ते त्याच्याकडून काढून घे म्हणून गुराखी बनून गणेश तिथे आला होता. त्याच वेळी दैवी मायेने रावणाला लघुशंका करावीशी वाटली. त्याला ती केल्याशिवाय पाऊल उचलेना. आपल्या हातातील शिवलिंग कोठे ठेवावे याचा विचार करू लागला. कारण काही झाले तरी तुझे स्थान येईपर्यंत शिवलिंग जमिनीवर ठेवू नको. शिवलिंग हातात घेऊन मूत्रविसर्जन करणेही बरोबर दिसत नाही. काय बरं करावे या विचारात असताना समोर रावणाला तो गुराखी मुलगा दिसला. दिसायला तो मुलगा ब्राह्मण वाटत होता. त्याला पाहून रावण म्हणाला, ए मुला, माझ्या जवळील हे शिवलिंग जरा घेऊन उभा राहतोस का? मी लघुशंका करून लगेच येतो. तेव्हा तो मुलगा म्हणाला, लवकर या. माझ्या गायी लांब कुठं तरी जातील. मी खूप वेळ थांबू शकणार नाही. तुम्ही लवकर जा आणि लवकर या. तुम्ही लवकर जर आला नाहीत
तर मी प्रथम एकदा हाक मारीन, मग दोनदा हाक मारीन आणि तितक्यात तुम्ही आला नाही तर शिवलिंग खाली जमिनीवर ठेवीन. ठीक आहे असे म्हणून रावणाने त्याच्या हातात ते शिवलिंग दिले आणि तो थोडे लांब अंतरावर मूत्र विसर्जन करण्यासाठी बसला. गणेशाने अशी काही माया केली की रावणाची लघुशंका संपता संपेना. खूप वेळ झाला. रावण काही लवकर येईना. गणेशाने हाक मारायला सुरुवात केली, परंतु रावणाने हात हलवून थांबण्याची खूण केली. थोड्या वेळाने गणेशाने पुन्हा हाक मारली, तरीही रावण जागचा हलेना. हे पाहून आणखी एकदा गणेशाने हाक मारली आणि ओरडून तो म्हणाला, मी हे शिवलिंग जमिनीवर ठेवतो. कसे सांभाळायचे ते सांभाळ. आता मी चाललो. असे म्हणून गणेशाने शिवलिंग जमिनीवर ठेवले तर काय, जमिनीवर ते घट्ट बसले. पृथ्वीशी अगदी एकजीव झाले. रावण रागारागाने तसाच अपवित्र स्थितीत धावत आला. गणेश गायीच्या मागे निघून अदृश्य झाला. त्याचा पाठलाग केला, परंतु गायीसह तो जमिनीत गुप्त झाला होता. फक्त एका गायीचा कान तेवढा वरती दिसत होता. तो कान रावणाने धरून ओढला, पण काय उपयोग झाला नाही. नंतर ते शिवलिंग धरून हलवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिळभरही हलले नाही. मग रावणाने तिथेच शंकराची पूजा करायला सुरुवात केली. तेच प्रसिद्ध लिंग असून पुढे गोकर्ण महाबळेश्वर या नावाने ते क्षेत्र लोकप्रिय झाले. रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण यांनीही याच ठिकाणी येऊन शंकराची पूजा केली. रावणाचे मयासुराच्या कन्येबरोबर लग्न झाले आणि मयासुराने त्याला मंदोदरी बरोबर एक महाशक्तीही दिली. पुढे रावणाला मेघनाद मुलगा झाला. त्याने इंद्रालाही जिंकले होते, म्हणून त्याला इंद्रजित म्हणतात. रावणाला अनेक मुले व नातू होते. त्याचे सैन्य 18 अक्षौहिणी होते. रावणाने सर्व देवांवर विजय मिळवला होता. गौतम ऋषी राजाला म्हणाले, त्या गोकर्ण क्षेत्राहूनच आम्ही इकडे आलो आहोत. मिथिलाधिपती हे यज्ञ करीत आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलो आहोत. सुत म्हणाले, गौतमाने आणखी एक कथा सांगितली ती ऐका. गौतम ऋषी म्हणाले, आम्ही आता आलो तेव्हा रस्त्यामध्ये एक चांडाल स्त्री पाहिली. तिला कुष्ठरोग झाला आहे. तिच्या शरीराचा दुर्गंध येत आहे. हातापायांना बोटेही नाहीत. तिला जेवता येत नाही. तिचे दात पडलेले आहे. ती बहिरी सुद्धा आहे. जन्म झाल्यापासून ती आंधळी आहे. तिला नाकही नाही. अंगावरील कातडी झडली आहे. ती धुळीमध्ये लोळत होती. पूर्वजन्मीचे पाप भोगत असल्यामुळे ती मरणाला टेकली होती. तितक्यात आकाशातून एक दिव्य विमान खाली उतरले. त्या विमानामध्ये 4 देवदूत होते. 5 मुखे व 10 हात असलेले ते देवदूत सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसत होते. तर दुसरा चंद्राप्रमाणे, तर तिसरा अग्नीसारखा, तर चौथा भाळीचंद्र असलेला त्या विमानामध्ये दिव्यांगना गात नाचत होत्या. गंधर्व शंकराचा महिमा गात होत्या. आम्ही आश्चर्यचकित झालो, कारण हे विमान त्या चांडाळ स्त्रीला शिवलोकामध्ये नेण्यासाठी आले होते. आम्ही त्या शिवदूतांना विचारले, या स्त्रीने कोणते पाप केले म्हणून शिवलोकात तिला नेत आहात? तेव्हा एका दूताने तिच्या पूर्वजन्मीची घटना सांगायला सुरुवात केली. पूर्वजन्मी ही स्त्री कैकेयी ब्राह्मणाची मुलगी होती. सुमित्रा तिचे नाव. दिसायला अतिशय सुंदर होती, त्यामुळे तिला सौंदर्याचा खूप अभिमान होता. तिला लहानपणीच वैधव्य आले. तरुण वयामध्ये ती वाममार्गाला लागली. तिला पुरुषांचा नाद लागला. त्यांच्याशी ती समागम करू लागली. तिच्या वडिलांनी तिला खूप समजावून सांगितले. त्याबद्दल तिला शिक्षाही केली, पण ती काही ऐकेना. ती गरोदर राहिली. लोक तिला नावे ठेवू लागली. तिची निंदा करू लागले. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला घरातून हाकलून दिले. ती त्या राज्यातून निघून गेली. एकटीच इकडे तिकडे फिरू लागली. तिला एका श्रीमंत पण शूद्र माणसाने आश्रय दिला. तिच्याबरोबर लग्नही केले. त्यामुळे ती खूप श्रीमंत झाली. तिला त्या मनुष्यापासून खूप मुले झाली. त्या शूद्राच्या घरी मद्य मांसाला तोटा नव्हता. तीही आवडीने मांस खात असे, मद्यही पित असे. असा तिचा निशिब्द आहार घेत तिचा संसार चालला होता. एकदा तिचा पती शेतावर गेला होता. त्यावेळी तिला खूप भूक लागली होती. तिने नशा केली होती. तिने नशेमध्ये हातात एक सुरी घेतली. तिला अंधारामध्ये नीट दिसले नाही. बकरा समजून तिने गायीचे वासरूच कापले. ते वासरू मोठमोठ्याने ओरडू लागले. काय ते बघून हंबरू लागली. तिने त्याकडे लक्ष दिले नाही. तिने त्या वासराची मान कापून घरामध्ये नेली. तेव्हा तिच्या हे लक्षात आले की आपण बकरा समजून वासरू मारले. ते पाहून ती म्हणाली, शिव शिव, माझ्या हातून काय झाले? ती कितीही वाईट वागणुकीची असली तरी गोहत्या करण्याइतकी ती वाईट नव्हती. चुकून तिच्याकडून गोहत्या झाली याचे तिला वाईट वाटले. अंधारात आपण नेमके कोणते जनावर आहे हे पाहिले नाही. आपलाच हलगर्जीपणा झाला. आता काय करणार? केवढे पाप आपल्या हातून घडले. पण काय करणार? भूकही खूप लागली होती. तिने ते अर्धे वासरू शिजवले. ते खाऊन झाल्यावर अर्धे उरलेले वासरू तिने बाहेर टाकून दिले व नंतर आरडाओरडा करून लोकांना सांगितले की, अहो बघा तरी, काल रात्री काय घडलं माझ्या दारात. रात्री वाघाने वासरू मारले. काही वर्षांनी सुमित्राचे निधन झाले. यमदूतांनी तिला खूप मारले आणि मारीत मारीतच यमलोकात नेले. नंग्या तलवारीवर तिला चालवले. कुंभीपाक नरकात टाकले. तापलेल्या जमिनीवर झोपवले. तापून लाल केलेल्या खांबाला बांधले. तिने किती पापे केली, पुण्य किती केले
असे यमाने चित्रगुप्ताला विचारले. तेव्हा चित्रगुप्त म्हणाला, हिने गायीचे वासरू मारून त्याचे मांस खाल्ले आणि वाघाने वासरू मारले असा आरडाओरडा केला, पण शिव शिव म्हणून तिने पश्चाताप केला. हे ऐकल्यावर यमाने तिला चांडाळ स्त्रीच्या जन्माला घातली. ती जन्माला आल्यापासून आंधळी, कुलक्षणी आहे. कुत्र्याने उष्ट केलेले अन्न ती खात होती. तिला आईबाप कोणीच नव्हते. हातामध्ये काठी घेऊन ती भीक मागत होती. गावोगावी फिरत होती. त्या दिवशी शिवरात्र होती. गोकर्णला यात्रेकरू चालले होते. वाद्य वाजवून लोक शंभो हर हर महादेव असा गजर करीत होते. त्याच रस्त्याने ही स्त्री हळूहळू काठी टेकवत चालली होती. भद्रकालीचे देऊळ गोकर्ण क्षेत्रामध्येच आहे. तिथेच मंदिराजवळ बसून ती भीक मागत होती. बाबांनो, मला खूप भूक लागली आहे. माझ्यावर दया करा. मी पापी आहे. मला काहीतरी अन्न देऊन माझा उद्धार करा. यात्रेकरूंना तिला पाहून कीव येत असे, पण तिच्याजवळ जाण्याचे धाडस कोणी करत नव्हते. तिच्या हातामध्ये एका शिवभक्ताने बेलाचे पान ठेवले. तिने खाण्यासाठी तोंडाजवळ नेले, परंतु ते पान आहे हे पाहून तिने ते रागाने लांब फेकून दिले. ते वाऱ्यावर उडत उडत ते शिवपिंडीवर जाऊन पडले. त्या दिवशी शिवरात्र होती. नकळत तिला उपवास घडला. यात्रा आणि बेलाच्या पानाने पिंडीचे पूजनही झाले. शिवभक्तांच्या संगतीमध्ये जागरणही घडले. या स्त्रीने शिवनामही ऐकले. ते शिवनाम ती मनातल्या मनात बोलत होती. या पुण्यामुळे तिची सर्व पापे नाहीशी झाली. आता ती शिवलोकात गेल्यावर तिला चांगले दिव्य शरीर प्राप्त होईल. आणि तसे झाले सुद्धा. आमच्याबरोबर ती त्या विमानात बसली आणि तिचे शरीर दिव्य झाले. ती शिवलोकात गेली. गौतम ऋषीने चांडाळ स्त्रीची राजाला कथा सांगितल्यावर ते राजाला म्हणाले, हे बघ राजा, तू पण गोकर्ण क्षेत्राला जाऊन शिवरात्रीच्या दिवशी शंकर पार्वतीची बेलाच्या पानांनी पूजा कर. त्याने तू ब्रह्महत्येच्या पापातून मुक्त होशील. राजाने ऋषींना वंदन केले आणि राजा महाबळेश्वर गोकर्ण क्षेत्राकडे निघाला व ऋषी मिथिला नगरीत गेले. राजा गोकर्णमध्ये पोहोचला. आपल्या मित्रासमवेत राजाने शंकर पार्वतीची उपोषण करून भक्तिभावाने पूजा केली. त्यामुळे राजाची पापे नष्ट झाली. ब्रह्महत्येचे पातकही दूर झाले. राजा शापातून मुक्त झाला. राजाला संसार नकोसा झाला. राजालाही नेण्यासाठी शिवलोकातून विमान आले. तेजस्वी शिवगणांबरोबर राजा विमानात बसला. देवलोकांनी राजावर पुष्पवृष्टी केली. दिव्य नाद झाला. स्वर्गीय देह राजाला मिळाला. 5 मुखे 10 हात राजाला आले. राजा शिवस्वरूप झाला आणि शिवलोकात आला. नंतर सूत शौनकादिकांना म्हणाले, शिवरात्रीचे व्रत, गोकर्ण क्षेत्र, गौतम मुनी मित्रासह राजाला पुण्यप्राप्त झाले याची कथा तुम्ही ऐकून धन्य झाला आहात. श्रीधर कवी सांगतात, हंस हे सरोवरामध्ये शोभून दिसतात किंवा साधक हे दैवतासमोर शोभून दिसतात. त्याप्रमाणे तुम्ही श्रोते शोभून दिसता. तुम्ही हुशार पंडित आहात. तुम्ही माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका, एवढेच माझे श्रीधराचे म्हणणे आहे. हे भीमा, किनारी वसवलेल्या आदिपुरुषा, ब्रह्मानंदा, भोलेनाथा, माझ्याकडून पुढील कथेचे वर्णन करून घे. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.